हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहणार आहोत क्षेत्रभेट हा तुमचा भूगोलचा जो 1 नंबरचा जो पहिला चॅप्टर आहे. त्या चॅप्टरचा आपण वन शॉट थोडंसं पाहूयात. इझी लर्निंगच्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला जर आमच्या चॅनलवर काही नोट्स पाहिजे असतील किंवा काही टेस्ट सिरीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इझी लर्निंगचं ॲप इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी भेटून जातील. तर क्षेत्रभेट म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती मिळवतो. ओके, ते म्हणजे क्षेत्रभेट झालं. जसं की एखाद्या ठिकाणी आपण जातो, भेट देतो आणि तिथली भौगोलिक कंडिशन काय आहे, सांस्कृतिक स्थिती काय आहे, याची इन्फॉर्मेशन घेतो. त्याला आपण क्षेत्रभेट म्हणतो. क्षेत्रभेटीचा उद्देश नेमका काय आहे? तर भूगोल विषयाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. म्हणजे तिथं जाऊन भूगोल विषयाबद्दल एक प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेणं, मानव आहे, पर्यावरण आहे यांच्यातील सहसंबंध समजून घेणं, हा म्हणजे क्षेत्रभेटीचा उद्देश झाला पहा. आता क्षेत्रभेटीचं नियोजन करतो आपण, तर त्याला काय काय करावं लागेल? तर क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी आपण खालील गोष्टीचं नियोजन करावं. पहिल्यांदा लागेल आपल्याला ठिकाणाची निवड, की आपल्याला कुठं जायचं आहे. भेट देण्याचं ठिकाण आधी निश्चित करावं लागेल. हेतू निश्चितीमध्ये क्षेत्रभेटीद्वारे कोणती माहिती मिळवायची आहे ते ठरवणं, की आपण आता जातोय तर आपल्याला कोणती माहिती तिथून आपण भेटणार आहे आपल्याला माहिती, किंवा हे ठरवणं किंवा हेतू निश्चित असणं आपलं आवश्यक आहे. ओके, नंतर वेळापत्रक, आपण कधी जायचं, भेटीचा वेळ आहे, कशाने जायचं, प्रवासाचं साधन काय आहे किंवा कालावधी किती दिवस आपल्याला लागणार आहेत. तर 1 दिवस 2 दिवस काय असेल, तर की एसटीनं प्रवास करायचा आहे, बाय रोड करायचा आहे, की लोहमार्ग किंवा ट्रेननं प्रवास करायचा आहे, आणि वेळ, या सगळं वेळापत्रकाचं नियोजन हे आपल्याला क्षेत्रभेटीच्या प्लॅनिंगमध्ये करता येईल पहा. आता क्षेत्रभेटीला आपण जातोय तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे, काय काय घेऊन जायला पाहिजे आपण? तर माहिती नोंदवण्यासाठी वही आणि पेन. आता एखाद्या ठिकाणी आपण भेट देत आहे, कारखाना असेल किंवा काही, तर तिथं आपण काही नोंद, म्हणजे काही गोष्टी आपण प्रश्न विचारले तर काही नोंद वही वगैरे आपल्याकडे पाहिजे, ते वही आणि पेन पाहिजे. दिशा सांगण्यासाठी होका यंत्र, की आपण कोणत्या दिशेमध्ये उभा आहोत किंवा काय. ओके, नमुना गोळा करण्यासाठी पिशव्या. जसं की आता एखाद्या ठिकाणी गेलाय तुम्ही, तर तिथलं काही तुम्हाला मृदा असेल किंवा काही खडक असेल, माती असेल, असे काही छोटे छोटे नमुने तुम्हाला जर काही आवडले असतील तर ते तुम्ही नमुना गोळा करण्यासाठी आपल्याकडे पिशवी असणं आवश्यक आहे. दूरच्या वस्तू पाहण्यासाठी दुर्बीण. जसं की तुम्ही फोर्टवर गेला आहेत आणि तिथून वरून तुम्हाला निरीक्षण करायचं असेल खालचं, ओके, किंवा एरिया पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दुर्बीण घेऊन जाऊ शकता, तर ती आपल्याला लांबची वस्तू जवळ दिसेल. चित्रे किंवा फोटो काढण्यासाठी आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकतो. आणि महत्वाची माहिती संकलित करण्यासाठी प्रश्नावली आपल्याकडे, आपण कुठे जात आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपण काय काय क्वेश्चन्स विचारायचे. एखादा कारखाना असेल तर त्या व्यवस्थापकाला काय विचारायचं, शेतीला भेट देत आहात तर शेतकऱ्याला काय विचारायचं, असे काही प्रश्न आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. ही आमची गेल्या वर्षीची मुलं आहेत पहा. हे गेल्या वर्षी या मुलांनी आमच्याकडे लाईव्ह मध्ये पूर्ण वर्षभर यांनी अभ्यास केलेला आहे आणि यांचा रिझल्ट एक सुपर असा रिझल्ट आलेला आहे आमच्या बॅचचा गेल्या वर्षीचा. त्यामध्ये गुंजन व्यास आहे, तिने 100% स्कोअर केलेला होता. नंतर व्यंकटेश आहे जो सेमी इंग्लिशचा होता, त्याने पण 100% स्कोअर केला होता. 127 विद्यार्थी आमचे 90% प्लस होते. 203 विद्यार्थी आमचे 85%च्या वर होते आणि 31 विद्यार्थी असे होते की ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर हे होते. आणि नेक्स्ट तुम्ही असू शकता. तुम्हाला जर आमच्या बॅच रिलेटेड काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ही आमची पूर्ण टीम आहे. ओके, सेमी इंग्लिशवाल्यांना पूर्ण सेमी इंग्लिशचे विषय सेमी मराठीमधून शिकवले जातात आणि इंग्लिश मीडियमचे इंग्लिशमध्ये. तर आमच्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय भेटेल, तर लाईव्ह क्लास होतात आमचे ऑन ईच अँड एव्हरी टॉपिक. कम्प्लीट सिलेबस आम्ही करतो. ॲक्सेस ऑन मोबाईल, तुम्हाला ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं किंवा क्लास घेतला तर तुम्हाला मोबाईल, PC, टॅबलेट, अँड्रॉइड किंवा बोथ सगळ्याकडून ॲक्सेस हा भेटून जाईल. रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, सगळ्या क्लासचे रेकॉर्डिंग तुम्हाला भेटतील. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन हा घेतला जातो पहा. एक चॅप्टर जमला की आम्ही डाऊट क्लिअर करतो. लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झामच्या आधी तुमची लाईव्ह रिव्हिजन होते. पर्सनल मेंटॉरशिप
तुम्हाला प्रत्येक म्हणजे शिक्षकांचा पर्सनली नंबर दिला जातो. टेस्ट सीरीज आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि ते चेक करून देतो. काही बॅच रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. आता क्षेत्रभेटीला तुम्ही गेला तर त्यावेळेस काय काय निरीक्षण करायची गरज आहे किंवा क्षेत्रभेटी दरम्यान करायचं निरीक्षण. तर एक तर तिथली आपण भूरचना पाहायची की डोंगर, दऱ्या, पठार, मैदाने ओके ही रचना आपण पाहू शकतो. ओके जलाशयामध्ये नद्या आहेत, तलाव आहे, धरणे आहेत. ओके ते कसे आहेत, काय आहेत ते आपण पाहू शकतो. वृक्षांचे प्रकार पाहू शकतो. कोणत्या एरियामध्ये सदाहरित वृक्ष आहेत, कोणत्या एरियामध्ये पानझडी वृक्ष आहेत हे आपण पाहू शकतो. मृदा म्हणजे माती, नेमकी जमिनीचा प्रकार कसा आहे, सुपीक आहे जमीन की नापीक जमीन आहे, असं आपण त्या क्षेत्रभेटी दरम्यान याचं निरीक्षण करू शकतो. मानवी वस्त्या, आता घरांची रचना कोणत्या एरियामध्ये कशा प्रकारची घरं आहेत, कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रकारची वस्ती आहे, अशा टाईपनं आपण क्षेत्रभेटी दरम्यान या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण हे करू शकतो. पहा आता प्रश्नावलीचे महत्व म्हणजे क्षेत्रभेटीत तिथल्या स्थानिक लोकांशी कम्युनिकेशन करून आपल्याला प्रश्न तयार करणं आवश्यक असतं. ओके उदाहरणार्थ शेती असेल, पाणी पुरवठा असेल किंवा स्थानिक तिथले व्यवसाय असतील त्याच्याबद्दल आपण माहिती मिळवण्यासाठी काही प्रश्न असे तयार करू शकतो. ओके आता क्षेत्रभेटी दरम्यान आपण काय काळजी घेतली पाहिजे, एक तर स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता. आपण नवीन जागी गेलेलो असतो ओके तर तिथे आपली सुरक्षितता आणि नंतर आपल्या सोबतचे जे मित्र मैत्रीण आहेत त्यांची सुरक्षितता असणं आवश्यक आहे. दुर्गम एरिया असेल त्या ठिकाणी थोडं जपून राहणं आवश्यक आहे. पर्यावरणाचं नुकसान होऊ नये असं काळजी घ्यावी लागेल. म्हणजे तुम्ही जे चालता खाता पिता तर ते कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. ओके शिक्षकांच्या सूचनाचे पालन केले पाहिजे. शिक्षकांच्या सोबत राहून त्यांच्या सूचनाचं पालन हे केलं पाहिजे आणि तिथल्या स्थानिक लोकांशी प्रेमाने सौजन्याने वागलं पाहिजे. या गोष्टी आपण क्षेत्रभेटी दरम्यान ह्या करू शकतो. ओके आता क्षेत्रभेटीसाठी माहिती संकलनाचं मुख्य साधन कोणतं आहे, तर नकाशा, प्रश्नावली, होकायंत्र की कॅमेरा, याचा आन्सर मला कमेंटमध्ये द्या. आता नंतर एक क्षेत्रभेट झाल्यानंतर अहवाल लेखन असतो. पहा त्यामध्ये आपण प्रस्तावना लिहू शकतो. जेव्हा तुम्ही ट्रिप करून जाता तर मॅम सांगतात की अहवाल लेखन करा. प्रस्तावना, स्थानाचं वर्णन, त्यामध्ये नकाशा वगैरे लावून की कुठं गेला होता, प्राकृतिक घटक, तिथलं हवामान, पाणी, जमीन याविषयी लिहिणं, मानवी जीवन म्हणजे त्या एरियामध्ये लोकसंख्या किती आहे, कोणते लोक कोणता व्यवसाय करतात वगैरे आणि निष्कर्ष आणि शेवटी आभार. तर तुम्हाला या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये फ्री कंटेंटमध्ये जाऊन क्लास 10 बोर्ड ओके आणि यामध्ये तुम्हाला आमच्या नोट्स ह्या पूर्ण भेटून जातील. आता क्षेत्रभेटीचं स्वरूप आणि उद्देश जर आपण पाहिला तर क्षेत्रभेट ही भूगोलाची महत्त्वाची अभ्यास पद्धत आहे. भौगोलिक संकल्पना, तिथल्या घटकांचा प्रत्यक्ष अनुभव, मानव, पर्यावरण हे सगळं समजून घेणं हे क्षेत्रभेटीचा उद्देश असतो. आणि नियोजन पूर्व तयारीमध्ये क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी ठिकाणांची निवड करणं, भेटीची हेतू निश्चित करणं की का जात आहोत आणि वेळापत्रक तयार करणं. आता या धड्यामध्ये म्हणजे नळदुर्ग ते अलिबाग हे मुलं जात आहेत की विद्यार्थ्यांना स्वतःचं सामान, ओळखपत्र, वही, पेन, मोजपट्टी, कॅमेरा, नकाशे यांसारखं साहित्य सोबत ठेवणं आवश्यक आहे. यासाठी मार्ग आहे की नळदुर्ग ते अलिबाग. तर या धड्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून लोक नळदुर्गचा रायगडचा किल्ला पाहायला जात आहेत आणि अलिबाग पर्यंतचं त्यांचं प्रवासाचं वर्णन आहे. मग त्यामध्ये जे विद्यार्थी विविध भूरूपे पाहत आहे, मृदा पाहत आहेत, वनस्पती पाहत आहेत आणि मानवी वस्त्यांचं निरीक्षण हे करत आहेत. पहा आता एक प्रश्न आहे, नळदुर्ग हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे, तर भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्ग की धानवन, कोणत्या प्रकारचा हा किल्ला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. निरीक्षण केलेले मुख्य घटक मध्ये आपण भूरचना आणि हवामान मध्ये काय लिहू शकतो, तर नळदुर्गचा कोरडा प्रदेश आहे, सोलापूरचा सपाट पठारी प्रदेश आहे, जे मुलं शिक्षकांसोबत कम्युनिकेशन करत आहेत. पहा या धड्यामध्ये पश्चिम घाटातील सह्याद्री चढ उतार आणि अलिबागची किनारपट्टी अशा विविध भूरचनांचा अभ्यास यामध्ये केलेला आहे. समुद्र किनाऱ्याजवळ हवेतील आर्द्रता किंवा ती आर्द्रता वाढल्यामुळे कसा घाम येतो बीचवर गेल्यानंतर, हा हवामानातील बदल हा विद्यार्थ्यांनी यामध्ये अनुभवलेला आहे. वनस्पती आणि शेतीमध्ये कोरड्या प्रदेशात जास्त करून काटेरी झुडपे आपल्याला दिसली म्हणजे बाभळी वगैरे ओके. नंतर पश्चिम घाटातील सागाची वने, पानझडी वने आपण म्हणू. किनारपट्टीचा जो भाग आहे तो नारळी पोकळीचा असा त्या भागापर्यंतचा बदल आपल्याला पाहायला यामध्ये मिळतो. सिंचनाच्या सोयीमुळे काही भागात ऊसासारखी पिके चांगली घेतली जातात तर कोकण भागात भात शेतीही दिसते. पहा तर अशा प्रकारे म्हणजे मुलांनी यामध्ये निरीक्षण हे केलेलं आहे. मानवी
मानवी वस्त्यामध्ये ग्रामीण भागात रेषाकृती आणि धाब्याची घरं दिसतात पहा. तर सोलापूर पुण्यासारख्या शहरात सिमेंटची अशी बहुमजली इमारताची घरं आणि तिथं व्यावसायिक सोयी या जास्त आढळलेल्या दिसतात. आता अहवाल लेखनमध्ये जसं सांगितलं की क्षेत्रफळ पूर्ण झाल्यावर क्षेत्रभेट त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला अहवाल लिहावा लागतो. त्यामध्ये प्रस्तावना, स्थान आणि मार्ग, नकाशा, प्राकृतिक घटक, मानवी जीवन आणि निष्कर्ष. सावधगिरी, क्षेत्रभेटी दरम्यान पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेणं, कचऱ्याचं व्यवस्थापन करणं हे इम्पॉर्टंट आहे. तर यामधून काही ऑब्जेक्टिव्ह जास्त प्रश्न नाहीत. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये यातले प्रश्न एक येतो कंपल्सरी. त्यामध्ये एक प्रश्न आहे की क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य सोबत घ्याल जे आपण आता डिस्कस केलंय. क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. ओके. नंतर क्षेत्रभेटीसाठी प्रश्नावली तयार करा. जसं की कारखान्याला भेट देत आहात तर तिथं गेल्यानंतर तुम्ही काय प्रश्न विचारणार की कारखाना कधीपासून आहे, कोणत्या मालाचा यामध्ये वापर केला जातो वगैरे वगैरे असं तुम्ही विचारू शकता. टिपा लिहामध्ये क्षेत्रभेटीची पूर्वतयारी म्हणून येऊ शकतं प्रश्न. आणि अहवाल लेखन बहुतेक तर नाही येत पण एक टिपा लिहामध्ये अहवाल लेखनाचा एक प्रश्न आहे पहा. तर अशा प्रकारे तुम्ही मला रेकॉर्डिंग मध्ये पाहत असाल. जर तुम्हाला असंच माझ्याकडून लाईव्ह मध्ये शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि असा रिझल्ट हा आणू शकता. 2 मुलं आमचे 100% स्कोअर केलेले आहेत. 127 मुलं 90% प्लस आहेत. 203 विद्यार्थी 85% प्लस आहेत आणि 31 स्टुडंट आहेत ते त्यांच्या शाळेतून फर्स्ट रँकर हे आहेत पहा. आणि नेक्स्ट तुम्ही असणार याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही यामध्ये ॲप रिलेटेड किंवा बॅच रिलेटेड विचारायचं असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर धन्यवाद.